आपलं महाराष्ट्र राज्य देशातलं आर्थिकदृष्ट्या सगळ्यात ताकदवर आणि पॉवरफुल राज्य का बरं आहे तुम्हाला माहितीये का? चला मी तुम्हाला क्विकली सांगतो. भारतातले इतर राज्य तर सोडूनच द्या, पण जर का महाराष्ट्र स्वतः एक वेगळा देश असला असताना तर महाराष्ट्राचा जीडीपी पाकिस्तान, नॉर्वे, न्यूझीलंड आणि पोर्तुगाल यांच्यासारख्या कितीतरी देशाच्या बरोबर किंवा त्यांच्यापेक्षा जास्त असला असता. सध्या महाराष्ट्राचा जीडीपी साधारण 54.08 लाख करोड रुपये इतका आहे, जो भारताच्या एकूण जीडीपीच्या जवळपास 15% पर्यंत एकटा कॉन्ट्रीब्युट करतो. महाराष्ट्राची लोकसंख्या 13 करोडच्या आसपास आहे, जी देशातली सेकंड लार्जेस्ट पॉप्युलेशन आहे उत्तर प्रदेशच्या नंतर. आणि एवढ्या लोकांना सांभाळून सुद्धा महाराष्ट्र फक्त मराठी माणसांनाच रोजगार देतो असं नाही, तर देशातल्या प्रत्येक राज्याच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रामध्ये लोक त्यांचा व्यापार, उद्योग, बिझनेस करण्यासाठी येतात. बेटर अपॉर्च्युनिटीज आणि लोकांचं चांगलं भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्र संपूर्ण देशाला मदत करतो. महाराष्ट्राची राजधानी असलेलं मुंबई शहर एकट्या याच राज्याची नाही, तर संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी आहे. या शहरामध्ये रिझर्व्ह बँक असो, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि देशातल्या इतर मोठ्या कंपन्यांचे हेडक्वार्टर्स आहेत. भारताचं स्टॉक मार्केट असो किंवा कुठलाही मोठा फायनान्शियल निर्णय असो देशाच्या लेवलवरचा, त्या सगळ्या निर्णयामध्ये मुंबईचं महत्व अनन्यसाधारण असतं. मुंबईला कन्सिडर केल्याशिवाय मोठे फायनान्शियल निर्णय या देशामध्ये होत नाहीत. इन्फ्रास्ट्रक्चर विषयी बोलायचं असेल ना, तर या देशातले सगळ्यात मॉडर्न हायवेज असतील, एक्सप्रेसवेज असतील, मेट्रो नेटवर्क असेल किंवा एअरपोर्ट्स असतील. एवढंच नाही तर या देशातलं सगळ्यात मोठं जे कंटेनर पोर्ट आहे ना, जवाहरलाल नेहरू पोर्ट, जे एनपीटी ज्याला आपण म्हणतो, हे एकटं पोर्ट देशातल्या खूप मोठ्या एशियाचं इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट हँडल करतं. सो या बाबतीत सुद्धा महाराष्ट्र देशात सगळ्यात पुढे आहे आणि विकसित सुद्धा आहे. आणि महाराष्ट्र काय आजच प्रगत नाहीये. याच मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी जन्म घेतला आणि त्यांनी जे राज्याला समृद्ध केलं ना, तेव्हापासून आतापर्यंत महाराष्ट्र समृद्धच आहे. सो तुम्हाला अजून महाराष्ट्र विषयीचे काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स माहिती आहेत का, फायनान्शियल असो किंवा इतर कुठल्याही बाबतीतले, तर कमेंट करून मला आणि आपल्या इतर प्रेक्षकांना सुद्धा नक्की सांगा.